राहते आणि याच ठिकाणी दुपारचा 20वा खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा होत असतो। आपण जर पाहिलं तर सर्व जे वारकरी आहेत ते या ठिकाणी आराम करताना एकंदरीत पाहायला मिळतात। पावसाचं खरं तर वरतून थेंब बरसतात, मात्र तरीही या वाटेने चालताना खरं तर वारकरी इथे आराम करताना एकंदरीत पाहायला मिळतात। याच ठिकाणी ते जेवणही करायला बसलेले असतात। याच ठिकाणी पहिला आराम किंवा दुपारचा असतो तो याच ठिकाणी असतो। याच ठिकाणी जेवणाचीही व्यवस्था असते। लोक या ठिकाणी आपापल्या दिंड्यांमध्ये जाऊन जेवणही करत असतात। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या संपूर्ण जो परिसर आहे तो ज्ञानोबा तुकोबांच्या गजराने दुमदुमल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। संत ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे ती याच परिसरातील जे दत्त मंदिर आहे या ठिकाणी त्यांच्या ज्या चलपादुका आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि तेथोय खरं तर भाविकांची दर्शनासाठीही मोठी गर्दी झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। वारकरी मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। सर्व जे वारकरी आहेत ते पुढे पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतात। आज जर आपण पाहिलं तर ही जी सोहळा आहे हा सोहळा दुपारच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे 1 ते 1.5 तास उशीर झाल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे हा सोहळा संध्याकाळी पुण्यामध्ये रात्री पोहोचायला उशीर होईल असंही चित्र आम्ही एकंदरीत जर पाहिलं तर सर्वत्र छत्र्याही उघडल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने खरं तर वारकरी सहभागी झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। पावसाची रिमझिम खरं तर चालू आहे आणि या रिमझिमीमध्ये जेवणासाठी असेल किंवा विसाव्यासाठी कुठेतरी थोडासा त्यांना व्यत्यय येतोय, मात्र या व्यत्ययाचा त्यांना कुठेही त्यांना ते फटका बसून देत नाहीये, कारण पाऊस हा वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो आणि त्या पद्धतीनेच खरं तर वारकरी या पावसामध्येही आनंद घेताना एकंदरीत पाहायला मिळत आहेत। एकंदरीत संपूर्ण जर आपण पाहिलं तर या सोहळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर पावसाचं गणित असतं, कारण या संपूर्ण सोहळ्यामध्ये पाऊस हा असला की आनंद द्विगुणित होताना एकंदरीत पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी खरं तर हे संपूर्ण जे वारकरी आहेत ज्या ठिकाणी आडुसा मिळेल अशा ठिकाणीही खरं तर ते थांबताना एकंदरीत पाहायला मिळतात। वारकरी जयघोष करत खरं तर पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळतात। दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर पावसाच्या रिमझिम सरी खरं तर या परिसरात बरसत असल्या तरी कुठेही व्यत्यय वारकऱ्यांमध्ये येताना पाहायला मिळत नाही, उलट आनंद हा द्विगुणितच होताना पाहायला मिळतोय। अमित, निश्चित आनंद हा द्विगुणित होताना दिसतोय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।